नमस्कार. DR न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. बातमीपत्र तुळजापूर मधून. सिंदफळमधील मुदगलेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त लाखोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते. त्याचबरोबर मंदिराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा साकारण्यात आला होता. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. नमस्कार. DR न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रतिनिधी राहुल गुरव. तुळजापूरपासून 3 किलोमीटर अंतरावर हे मुदगलेश्वर मंदिर आहे. या मंदिराची माहिती आपण संपूर्ण माहिती ऐकून घेणार. या ठिकाणी हजारो नाहीतर लाखोच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी येत असतात. त्याच्या सविस्तर माहिती पत्र आपण मुदगलेश्वर मंदिरच आहे त्यांच्याकडून घेऊया. आपण नाव सांगा. नमस्कार, मी सौरभ मंदिरे. खरं तर मुदगलेश्वर यात्रा महाशिवरात्रीची दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहामध्ये होत आहे. या महाशिवरात्री यात्रेला रात्री 12 पासून अतिशय मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे. हजारो नाही तर लाखोच्या संख्येनं धाराशिव, सोलापूर तसेच लातूर या जिल्ह्यातून लोक येत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उद्या महाप्रसादाचा भव्य असा मोठा कार्यक्रम सिंदफळ ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेला असतो. त्याच्यानंतर रविवारी दुपारी 2 ते 5 या वेळेमध्ये भव्य असा कुस्तीचा आखाडा असतो आणि त्यावेळेस सुद्धा अन्नदान असतं. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या दिवशी भारूड, कीर्तन, त्याचबरोबर एक सांस्कृतिक कार्यक्रम, लावण्यखनी अशा वेगवेगळ्या कार्यक्रमाची मेजवानी सिंदफळ ग्रामस्थांच्या वतीने म्हणजेच यात्रा कमिटीच्या वतीने आयोजित केली असते. तर सांगण्याचा उद्देश असा की ही यात्रा सिंदफळ ग्रामस्थांच्या वतीने शेकडो वर्षापासून होत आलेली आहे आणि ही अशीच होत राहील अशी मी आपल्यास या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो. जो कार्यक्रम असतो तो कार्यक्रम किती दिवस? साधारणतः हा कार्यक्रम एक 7 दिवसाचा आमचा हा कार्यक्रम चालतो. आज सकाळीच या महादेवाची काठीपालखी मिरवणूक गावातून होत इथं आलेली असते. त्याचबरोबर आज दिवसभर इथं भाविकांची रेलचेल असते. उद्या कुस्ती आज कंटिन्यू 7 दिवसाचा कार्यक्रम या यात्रा कमिटी सिंदफळ यांच्या वतीने आयोजित केलेला असतो. काय तुम्ही आवाज करता? तर मी असं यांना आव्हान करू इच्छितो, यात्रा कमिटी जे कार्यक्रम आयोजित करते यामध्ये खूप सारे प्रबोधनाचे पण कार्यक्रम असतात. त्यातून की आम्ही कीर्तनाच्या माध्यमातून एक समाज प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतोय. त्यानंतर जे भारूड होता या भारुडातून सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही प्रबोधन करतो. मग व्यसनमुक्ती असेल, दारूबंदी असेल किंवा दारूमुक्ती असेल अशा प्रकारचे आम्ही एक समाज प्रबोधनाचा एक छोटासा आम्ही प्रयत्न करतोय. दिनांक 8/3/2024 वार शुक्रवार तुळजापूरमधील सिंदफळ येथील मुदगलेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त भाविक भक्तांची गर्दी होती. या ठिकाणी लाखोच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित असतात. तसेच या मंदिराच्या समोर छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या मंदिरात वयाच्या 15व्या वर्षी आपल्या मावळ्यासोबत महादेवाच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून हिंदवी स्वराज्याची शपथविधी केला होता आणि हाच देखावा या ठिकाणी साकारण्यात आला होता. प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज. तसेच आपल्या भागातील बातम्यांसाठी संपर्क 9689 3225 03. चला तर मग आजच संपर्क साधा आपल्या बातम्यांसाठी. मौजे सिंदफळ तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव हे गाव, या गावाचे ग्रामदैवत मुदगलेश्वर मंदिर हे अनादी काळापासून या ठिकाणी यात्रा भरते आणि हे जे मंदिराची स्थापना जी आहे ते मुदगलेश्वर महाराज या ऋषींनी या लिंगाची स्थापना केलेली आहे. तेव्हापासून आजपर्यंत अविरत ही दरवर्षी वार्षिक परंपरेनुसार या ठिकाणी यात्रेचं नियोजन केलं जातं. यात्रेमध्ये पहिल्या दिवशी यात्रा सुरू होते महाशिवरात्री दिवशी. त्या दिवशी आमचं एक दुसरं ग्रामदैवत आहे सिद्धेश्वर. या देवाला भेटण्यासाठी या इकडं मुदगलेश्वरला त्यांची पालखी आणली जाते. संध्याकाळी महारुद्र अभिषेक केला जातो आणि दुसऱ्या दिवशी महाप्रसाद अन्नदान वाटप केलं जातं आणि तिसऱ्या दिवशी जंगी कुस्त्याचं मैदान केलं जातं. कारण भारत देश हा तरुणाचा देश आहे, परंतु आजकाल या व्यसनाच्या आहारी जाऊन तरुण बिघडलेला आहे. परंतु सिंदफळ गाव हे अनादी काळापासून त्यांची जी अविरत सेवा आहे, तरुणांनी घडावं त्यांचा व्यायाम, त्यासाठी या कुस्तीचं नियोजन पहिल्यापासून आजपर्यंत चालूच आहे, अविरत चालू आहे.
कधीच खंड पडू दिलेलं नाही आणि तसेच सर्व शेतकरी मजूर वर्ग यांचा जे काय वार्षिक ताणतणाव कमी करण्यासाठी एक मनोरंजनाचं साधन म्हणून एक सांस्कृतिक कार्यक्रमही ठेवला जातो. त्यामुळे एवढे सर्व कार्यक्रम केले जातात.